चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या भागामध्ये आपण विषय अर्थशास्त्र वर्ग 12वी यामधलं जे प्रकरण 4 आहे, प्रकरण 4 या प्रकरण 4चा आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणार आहोत. आपण त्या दिवशीच्या क्लासमध्ये वैयक्तिक पुरवठा पत्रक पाहिलं. आजच्या भागामध्ये विद्यार्थी मित्र आपण बघा बाजार पुरवठा पत्रकाचा अभ्यास करणार आहोत. बघा बाजार पुरवठा पत्रक. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जो बाजार पुरवठा पत्रक आहे त्या बाजार पुरवठा पत्रकाचा अभ्यास करणार आहोत. आता नेमका जो बाजार पुरवठा पत्रक कशाला म्हणतात, बाजार पुरवठा पत्रक, तर त्याची माहिती आपण पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, एका विशिष्ट कालावधीमध्ये बाजारातील सर्व विक्रेत्यांनी वस्तूच्या विविध किमती असताना जेवढ्या काही वस्तू विकायला आणल्या याची माहिती देणारं जे काही पत्रक आहे त्या पत्रकाला आपण बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतो. म्हणजे या बाजार पुरवठा पत्रकामध्ये काय असते, तर बाजारामध्ये जेवढे काही व्यापारी आहेत, 10 असतील, 12 असतील, 20 असतील, 50 असतील, 100 असतील, या सर्व व्यापाऱ्यांनी एका विशिष्ट काळ म्हणजे नेमकं किती, तर एका वर्षाच्या काळामध्ये, बरोबर आहे, एका वर्षाच्या काळामध्ये, ज्याला आपण एका विशिष्ट काळात म्हणतो, एका विशिष्ट काळामध्ये बाजारामध्ये असणारे जे काही सर्व विक्रेते आहेत, या सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंच्या ज्या काही विविध नगसंख्या आहेत, वस्तूंच्या ज्या विविध किमती असतात, त्या वस्तूच्या विविध किमतीला विक्रीसाठी आणलेल्या विविध वस्तूंच्या नगसंख्या दर्शवणारं जे काही पत्रक आहे त्या पत्रकाला आपण बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतो. म्हणजे बाजार पुरवठा पत्रकामध्ये बाजारातील सर्व विक्रेत्यांनी, जेवढे काही विक्रेते आहेत त्या सर्व विक्रेत्यांनी किती वस्तू विकायला आणल्या वेगवेगळ्या किमती असताना याची माहिती या बाजार पुरवठा पत्रकामध्ये दिलेली असते. मग या बाजार पुरवठा पत्रकाची माहिती आपण आजच्या भागातून घेणार आहोत. ते नेमकं बाजार पुरवठा पत्रक कसं राहते ते पत्रक पाहणार आहोत आणि सोबतच या बाजार पुरवठा पत्रकाचा जो काही वक्र आहे हा वक्र सुद्धा आपण काढणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, बाजार पुरवठा पत्रक आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत. बघा या ठिकाणी आपण लिहिणार आहोत गुळाची किंमत. गुळाची किंमत आणि विद्यार्थी मित्रांनो कंसामध्ये लिहिणार आहोत प्रति किलो. गुळाची किंमत प्रति किलो. नंतर बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा गुळाचा पुरवठा. गुळाचा पुरवठा हा किलोग्रॅम मध्ये, ठीक. आणि नंतर इकडे एक शेवटचा पुन्हा रकाना बनवायचा, शेवटचा रकाना त्याच्यामध्ये लिहायचा आपण बाजारातील पुरवठा. बाजारातील पुरवठा हा कसा लिहायचा आहे, किलोग्रॅम मध्ये. बाजारातील पुरवठा हा लिहिणार आपण किलोग्रॅम मध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विक्रेता ओ, विक्रेता ब आणि विक्रेता क. बघा आपण हा एक बनवला आहे फॉर्मॅट, ठीक आहे. या ठिकाणी आपण लिहिले आहे की गुळाची किंमत कशी, प्रति किलो मध्ये, ठीक आहे. नंतर गुळाचा पुरवठा करणारे
एका बाजारामध्ये 3 विक्रेते आहेत असं आपण गृहीत धरू की 3 विक्रेते आहेत पूर्ण बाजारामध्ये. एक विक्रेता अ, विक्रेता ब आणि विक्रेता क. ठीक आहे. नंतर बाजारातील पुरवठा आपण किलोग्रॅम मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आता बघा गुळाची किंमत हे प्रति किलो मध्ये लिहिणार आहोत. आता बघा ज्यावेळी गुळाची किंमत 10 आहे. गुळाची किंमत किती आहे? 10. तर अ नावाचा विक्रेता हा 100 किलो गुळ आणतो. किती आणतो? 100 किलो गुळ देत आहे. विक्रेता ब हा 200 किलो आणत आहे आणि विक्रेता क हा 300 किलो आणत आहे. नंतर गुळाची किंमत 10 वरून 20 झाली. गुळाची किंमत 20 रुपये झाल्यामुळं गुळाची किंमत 10 वरून 20 रुपये झाल्यानं विक्रेता आहे पुरवठा 100 ने वाढवला म्हणजे हा 200 झाला. विक्रेता ब ने सुद्धा 100 ने वाढवला, इथं 300 झाला. आणि विक्रेता क ने 100 ने वाढवला, हा 400 झाला. नंतर गुळाची किंमत पुन्हा वाढली, 30 रुपये झाली. विक्रेता अ ने 300 किलो गुळ पुरवला, विक्रेता ब ने 400 किलो पुरवला आणि विक्रेता क ने 500 किलो पुरवला. नंतर गुळाची किंमत वाढून पुन्हा 40 रुपये झाली. बघा गुळाची किंमत आहे हे क्रमशः वाढत चालली आहे, बरोबर आहे. मग ही किंमत जशी जशी वाढत जात आहे तसतसा पुरवठा सुद्धा आपल्याला काय दिसत आहे? वाढताना दिसत आहे. गुळाची किंमत 40 झाली, पुरवठा इकडे 400 किलो केला आहे ना, याने इकडं 500 किलो केला, याने इकडं 600 किलो केला. गुळाची किंमत वाढून पुन्हा 50 रुपये झाली. विक्रेता अ ने 500 किलो गुळ विकला, विक्रेता ब ने 600 किलो विकला आणि विक्रेता क ने विद्यार्थी मित्रांनो हा 700 किलो विकला, बरोबर आहे. म्हणजे बघा एकंदरीत आपण या बाजार पुरवठा पत्रकाची माहिती पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसते की बघा जसजशी हे गुळाची किंमत प्रति किलो वाढत चालली तसतसा जे विक्रेता आहेत, विक्रेता अ, विक्रेता ब आणि विक्रेता क, या तिघांनाही क्रमशः जो पुरवठा आहे हा वाढवत नेला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की पुरवठा म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत जसजशी वाढत जाते तसतसा विद्यार्थी मित्रांनो पुरवठा सुद्धा का होतो? हा वाढत जात असतो. बघा एखाद्या वस्तूची किंमत जसजशी वाढते, इथं आपण लिहून घेऊ. बघा किंमत वाढली की पुरवठा काय होत असतो? वाढत असतो, बरोबर आहे. आणि बघा उलट पाहून गुळाची किंमत 50 वरून 40 झाली, पुरवठा 500 वरून 400 झाला, 600 वरून 500 झाला आणि 700 वरून 600 झाला. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की वस्तूची किंमत वाढत गेली की त्याचा पुरवठा सुद्धा वाढत जातो आणि वस्तूची किंमत कमी होत गेली की पुरवठा सुद्धा हा कमी होत जातो. विद्यार्थी मित्रांनो बघा बाजार पुरवठा पत्रक वस्तूच्या विविध किमती असताना बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विकण्यासाठी आणलेल्या विक्रीसाठी आणलेल्या नगसंख्येचं माहिती देणारं पत्रक, त्या पत्रकाला आपण बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतो. म्हणजे ज्यावेळी बाजारातील सर्व विक्रेते वेगवेगळ्या किमती असताना किती वस्तू विकायला आणतात याची माहिती ज्या पत्रकात दिली जाते त्याला आपण बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतो. म्हणजे बघा वस्तूची किंमत ज्यावेळी 10 रुपये होती, वस्तूची किंमत किती होती? 10 रुपये प्रति किलो होती. त्यावेळी आपण 100 किलो गुळ विकायला आणला अ नावाच्या व्यक्तीने, ब नावाच्या व्यक्तीने 200 किलो आणला आणि क नावाच्या व्यक्तीने 300 किलो आणला. आता जर आपल्याला असं विचारलं कोणी की ज्यावेळी वस्तूची किंमत 10 रुपये होती, वस्तूची किंमत किती होती? 10 रुपये होती, त्यावेळी बाजारामध्ये एकूण गुळाचा पुरवठा किती होता असं जर आपल्याला विचारलं तर या तीनही संख्येचा आपण काय करायचा? बेरीज करायची. तीनही संख्येची काय करायची? बेरीज. म्हणजे 100 ने 200 300 आणि 300 ने 300 600. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यावरून आपल्याला एक अशी माहिती होते की ज्यावेळी वस्तूची किंमत 10 रुपये प्रति किलो होती, 10 रुपये प्रति किलो ज्यावेळी गुळ होता त्यावेळी बाजारामध्ये
हा 600 किलो गुळ पुरवला जायचा. किती जायचा? 600 किलो गुळ पुरवला जायचा. दुसरं पण विद्यार्थी मित्रांनो बघा, वस्तूची किंमत म्हणजे गुळाची किंमत वाढून 20 रुपये झाली, त्यावेळी पुरवठा सुद्धा वाढला. मग आपल्याला जर विचारलं की बाजार पुरवठा किती होता, ज्यावेळी वस्तूची किंमत वाढून 20 रुपये झाली, 20 रुपये प्रति किलो झाली, त्यावेळी बाजार पुरवठा किती होता, तर आपण याची बेरीज करायची. 200, 200 300 500 आणि 500 400 900. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो किंमत वाढली तर बघा या ठिकाणी बाजार पुरवठा सुद्धा आपला 900 किलो झाला. म्हणजे 600 वरून 900 झाला, म्हणजे 300 किलो वाढला. वस्तूची किंमत म्हणजे गुळाची किंमत 30 रुपये झाली, पुरवठाही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वाढला. आपल्याला कोणी विचारलं की आता वस्तूची किंमत 30 रुपये झाली असताना तुमचा बाजार पुरवठा किती आहे, या तिघाची बेरीज करायची. 300, 300 400 700 आणि 700 ने 500 1200. म्हणजे आमचा बाजार पुरवठा हा 1200 किलो होता. वस्तूची किंमत वाढली 40 रुपये झाली आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की आता तुमचा बाजार पुरवठा किती आहे, तिघाची बेरीज करायची. 400, 400 ने 500 900, 900 600 1500. म्हणजे आम्ही 1500 किलो बाजारामध्ये पुरवठा केला असं आपल्याला म्हणता येईल. वस्तूची किंमत वाढून पुन्हा 50 रुपये झाली. वस्तूची किंमत वाढून किती झाली? 50 रुपये झाली. आणि जर आपल्याला आता विचारलं की बाजार पुरवठा तुमचा गुळाचा बाजार पुरवठा किती आहे, तर आपण या तिघाची बेरीज करायची. बघा 500, 500 600 1100, 1100 700 1800. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यावेळी वस्तूची किंमत वाढत आहे तसतसा तुमचा बाजारातील पुरवठा सुद्धा क्रमशः वाढत गेला आहे. म्हणजे 10 रुपये किंमत होती, त्यावेळी तुम्ही बाजारामध्ये 600 किलो पुरवठा केला. वस्तूची किंमत 20 रुपये झाली, त्यावेळी पुरवठा हा 900 किलो झाला. वस्तूची किंमत 30 रुपये प्रति किलो झाली, पुरवठा 1200 किलो केल्या. किंमत 40 रुपये झाली, पुरवठा 1500 किलो झाला. आणि वस्तूची किंमत 50 रुपये झाली, त्यावेळी पुरवठा हा 1800 किलो झाला. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो बघा, जसजशी वस्तूची किंमत वाढत जाते, जसजशी वस्तूची किंमत वाढत जाते तसतसा पुरवठा सुद्धा हा वाढत जाणारा आपल्याला दिसत आहे. तसतसा पुरवठा का दिसतो विद्यार्थी मित्रांनो? वाढत जाणारा दिसत आहे. म्हणजे आपल्याला या जो पत्रक आहे या पत्रकावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय माहिती दिसते? पत्रकावरून या काय माहिती दिसते? तर बघा आपल्याला हे एक माहिती दिसते की बघा वस्तूची किंमत म्हणजे वस्तूची किंमत बघा, वस्तूची किंमत वाढत गेली की पुरवठा सुद्धा वाढतो. दुसरा उलट पाहून वस्तूची किंमत कमी झाली तर पुरवठा काय होत असतो? कमी होत असतो. म्हणून वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. दिसतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे माहिती. म्हणजे समजा आपल्याला पेपरमध्ये बाजार पुरवठा पत्रक याच्यावर जर प्रश्न विचारला तर विद्यार्थी मित्रांनो असं आपण पत्रक काढून त्याच्याबद्दल माहिती लिहू शकतो. नंतर तुम्हाला प्रश्न विचारताना पुन्हा काय विचारण्याचे चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न विचारताना होऊ शकते की तुम्हाला प्रश्न विचारताना बघा याच्यामधली एखादी संख्या गायब करून टाकतील. म्हणजे कशी गायब करतील? समजाचे 200 गायब करून टाकले, तुम्हाला देईल 100, इथं डॅश देईल, इथं 300 आणि इकडे 600 देईल. म्हणजे तुम्हाला 10 रुपये किंमत असताना 600 बाजार पुरवठा होता. 10 रुपये किंमत असताना बाजार पुरवठा किती होता? 600 होता. ह्या तुम्हाला दोन किमती देतील, एक किमती गहाड केली जाईल. अशा वेळी काय करायचं? या दोघांची बेरीज करायची. म्हणजे 100 अधिक 300 किती होते? 400. किती होते? 400. या 600 मधून 400 मायनस करून टाकायचे. 600 मधून 400 मायनस केले शिल्लक किती उरले? 200. हे 200 रुपये येतं किंवा 200 किलो येतं आपण लिहून टाकायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा या डब्यातली एखादी कोणतीही किंमत किंवा प्रत्येक स्टेपवरची एक किंमत तुम्हाला गहाड करून टाकतील आणि या ठिकाणी तुम्हाला टोटल दिली जाईल. या टोटलमधून या दोन संख्येची बेरीज करायची, या टोटलमधून या दोन संख्येची बेरीज आणि या बेरजेला या मोठ्या संख्येतून मायनस करायचं, उरलेली किंमत या ठिकाणी लिहून टाकायचं. हा झाला विद्यार्थी मित्रांनो आपला बाजार पुरवठा पत्रक. म्हणजे विविध किमती असताना बाजारामध्ये
विक्रेत्यांनी किती वस्तू विकल्या, किती वस्तू आणल्या, याची सर्व माहिती या पत्रकामध्ये आपल्याला दिली जाईल. ठीक आहे. आता या पत्रकावरून बघा, हा जो पत्रक आहे या पत्रकावरूनच आपण वक्र काढणार आहोत. बघा, या पत्रकावरून आता आपण वक्र काढणार आहोत. माहिती लिहून घेऊ आपण. त्याला काय माहिती लिहिणार आहोत की बाजार पुरवठा वक्र. बाजार पुरवठा वक्र. बघा विद्यार्थी मित्रांनो, बाजार पुरवठा वक्र. आता कशाला म्हणायचं बाजार पुरवठा वक्र, कशाला म्हणतात बाजार पुरवठा वक्र, तर बाजार पुरवठा पत्रकाचं बघा, जो काही बाजार पुरवठा पत्रक आहे बघा, तो बाजार पुरवठा पत्रकाचे जेव्हा आलेखीय सादरीकरण केले जाते तेव्हा त्यास बाजार पुरवठा वक्र असे म्हणतात. तर बघा, हा जो बाजार पुरवठा वक्र आहे, या बाजार पुरवठा वक्राचं बाजार पुरवठा पत्रकाचं ज्यावेळी आपण आलेखीय सादरीकरण करून म्हणजे आलेखामध्ये मांडून, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी आलेख काढून त्याला आपण बाजार पुरवठा वक्र असे म्हणतो. मग हा बाजार पुरवठा वक्र कसा असते तर आपण तो काढून घेऊन बघा, दोन आपण अक्ष काढून हा झाला अक्ष, हा झाला य. या ठिकाणी लिहायची किंमत बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लिहायची किंमत आणि इथे लिहायचा बाजारातील पुरवठा. बाजारातील पुरवठा. आता आपण किंमत किती लिहिली आहे, 10 पासून तर 50 पर्यंत लिहून घ्या. 10, 20, 30, 40 आणि 50. ठीक आहे. नंतर पुरवठा लिहून घ्या. किती आहे बाजारातील पुरवठा, 600, 900, 1200, 1500 आणि 1800. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजार पुरवठा पत्रकाचं आलेखीय सादरीकरण करत आहोत. म्हणजे आलेखामध्ये आलेखाच्या साहाय्याने हा बाजार पुरवठा पत्रक याची मांडणी करत आहोत. आता आपण काय केलं आहे, दोन अक्ष काढले. दोन अक्ष कोणता, एक आडवा म्हणजे क्ष अक्ष, जो उभा आहे हा य अक्ष. ठीक आहे. जो उभावाला आहे याला य अक्ष म्हणायचं. कोणता, य. या उभ्या अक्षावर आपण काय लिहिली, किंमत. काय लिहिली, किंमत. किंमत कुठून घ्यायची पहा, या डब्यामध्ये आपल्याला किंमत दिली आहे. हाय 10, 20, 30, 40 आणि 50. लिहिला 10, 20, 30, 40, 50 झाला. नंतर काय लिहिलं आहे आपण, बाजार पुरवठा. काय लिहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजार पुरवठा. बाजार पुरवठा लिहिला आहे बघा, या ठिकाणी बाजारातील पुरवठा आहे के जी मध्ये 600, 600, 900, इथं 900, इथं 1200, इथं 1200, 1500 आहे, 1500, 1800 आणि 1800. हा झाला विद्यार्थी मित्रांनो. बघा इथं 800 झाला आहे, त्याला 1800 करून टाकू. 1800 हा झाला आपला एकूण मांडणी. आता काय करायचं, आता आपण बिंदू द्यायचे. काय द्यायचे, बिंदू. बघा, ज्यावेळी गुळाची किंमत 10 होती त्यावेळी जो बाजारातील पुरवठा होता हा किती होता, 600 किलो. चल द्या 10 आणि 600च्या समोर टिंब दिला. झालं ना. 10 रुपये किंमत होती, तो पुरवठा किती होता, 600. गुळाची किंमत वाढून 20 झाली, पुरवठा किती झाला, 900. म्हणजे गुळाची किंमत वाढून किती झाली, 20, पुरवठा किती झाला, 900. चल द्या 900च्या वरत 20च्या समोर टिंब दिला. गुळाची किंमत 30, वाढून किती झाली, 30,
पुरवठा किती झाला 1200, म्हणजे 30 रुपये किंमत असताना बघा पुरवठा किती आहे हा 1200 आहे. चल त्याचा बरोबर येतं याच्या समोरासमोर टिंब झाला. देन नेक्स्ट गुडाची किंमत 40, पुरवठा 1500, हे 30 वरून 40 किंमत गेली, पुरवठा गुडा 1500 हा. चल घ्यायच्या समोर द्या टिंब झाला. गुडाची किंमत 50, पुरवठा किती झाला 1800, चल जा 1800 हा 1800, चल द्या 1800 एक टिंब झाला. हे झाले विद्यार्थी मित्रांनो आपले बिंदू देऊन. ज्यावेळी तुम्ही आलेखीय कराल ना तुमची करेक्ट सिद्धी रेष येणार आहे. आता आपण आलेख पेपर नाही आहे त्याच्यामुळे आपले थोडीशी टिंब मागं पुढे होऊ शकतात. आता काय करायचं, जे टिंब दिले आहेत त्या टिंबावरून विद्यार्थी मित्रांनो सिद्धी रेष खिचायची. बघा टिंबावरून सिद्धी रेष खिचा, जो टिंब आहे या टिंबावरून सिद्धी रेष खिचा. खेचली, याला नाव द्यायचं विद्यार्थी मित्रांनो प. याला का नाव देऊ आपण प काय देऊ शकतो, याला नाव आपण प द्या, म द्या, ठीक आहे. काय देत आहे ते आपल्याकडे हा प. हा झाला वक्र, हा काय झाला वक्र, ठीक आहे. आता इथे लिहून टाकायचा जो प आहे, हा जो प आहे हा काय आपला बाजारातील पुरवठा वक्र. प हा बाजार पुरवठा वक्र लिहिला आपण नाव. आता बघा ज्यावेळी आपल्याला प्रश्न येईल, ज्यावेळी काय येईल आपल्याला प्रश्न येईल, प्रश्न आल्यानंतर हा सोडवायचा कसा. प्रश्न आल्यानंतर बघा तुम्हाला काय होईल पेपरामध्ये एक अशा पद्धतीचा डबा देईल. या डब्यामध्ये इथल्या काही किमती गहाळ असतील. उदाहरणामध्ये समजा एखादी कोणतीही किंमत गहाळ असेल, ठीक आहे, या दोघांची बेरीज करायची आणि या संख्येतून याची बेरीज मायनस करायची, उरलेली किंमत इथं लिहून टाकायची. हा असा डबा पूर्ण करायचा आणि या पद्धतीने वक्र काढायचा. वक्र काढताना दोन अक्ष, एक श एक उभा य, याच्यावर किमती लिहा, इथं बाजारातील पुरवठा लिहा. 10 रुपये किमती असताना म्हणजे तुमची 10 रुपये किंमत होती त्यावेळी पुरवठा किती होता त्या प्रत्येक जागी टिंब द्यायचे आणि सिधी रेष ओढायची. याला आपण नाव दिलं प. हा प जो आहे हा आपला वक्र आहे आणि कशाचा वक्र आहे बाजारातील पुरवठ्याचा, म्हणून आपण प हा बाजार पुरवठा वक्र आपण असं नाव दिलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यावरून आपल्याला काय समजते, या वक्रावरून आपल्याला काय समजते तर त्याची माहिती पाहून बघा आपण हा मिटवून टाकू. तुम्हाला जर पेपरला विचारला तर कशा पद्धतीने सोडवाल आणि कशा पद्धतीने माहिती लिहायची आपण ते पाहतो. आता बघा आता या वक्राचा जर आपण अभ्यास केला तर या वक्राच्या अभ्यासावरून आपल्याला काय समजते की जो अक्ष य वर किंमत दर्शविली आहे याला 1 नंबर द्या. 2 नंबर अक्ष श वर बाजारातील पुरवठा दर्शविला आहे, बाजारातील पुरवठा दर्शविला आहे. तिसरं काय समजतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी, तिसरं बघा तिसरी माहिती आपल्याला काय समजत आहे की किंमत 10 पासून 50 पर्यंत मांडली आहे. नंबर 4 बाजारातील पुरवठा 600 पासून 600 ते 1800 पर्यंत मांडला आहे. बरोबर आहे. नंतर नंबर 5 वस्तूची किंमत
म्हणजे गुळाची किंमत 10 पासून 50 पर्यंत वाढत गेली असता पुरवठा सुद्धा काय आहे बघा, पुरवठा सुद्धा 600 पासून 1800 पर्यंत वाढत गेलेला आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जसा किंमत वाढत गेली तसतसा पुरवठा सुद्धा वाढत गेलेला आहे. बरोबर आहे. नंतर काय आपल्याला दिसते या ठिकाणी नंबर 5 पप हा बाजार मागणी वक्र आहे. हा वक्र कसा आहे बघा, हा वक्र विद्यार्थी मित्रांनो जो पप आहे हा बाजार मागणी वक्र आहे. कोणता वक्र आहे? बाजार मागणी वक्र. हा कोणाकडून कोणाकडे गेला? हा आपण इकून पासून टीम मध्ये येणं सुरू केले आणि वरतावरी नेले. बरोबर आहे. आणि इकडून इकडं रेष मारली. बरोबर आहे. म्हणजे बाजार मागणी वक्र हा डावीकडून बघा विद्यार्थी मित्रांनो, हा बाजार मागणी वक्र आहे. हा डावीकडून उजवीकडे गेला. कुठून गेला? डावीकडून उजवीकडे आणि खालून वर गेला आहे. बरोबर आहे. हे मेन्शन करायचं. बघा पप हा बाजार मागणी वक्र आहे. बाजार मागणी वक्र खालून वर डावीकडून उजवीकडे कसा आहे? वर जाणारा आहे. हे झाला विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण आपला बाजार पुरवठा वक्राबद्दलची माहिती. म्हणजे बघा बाजार पुरवठा वक्रामध्ये तुम्हाला विविध पद्धतीने ज्या किमती आहेत त्या मेन्शन कराव्या लागतील. एखादा रिकामा डब्बा असेल किंमत ॲड करावी लागेल. एकूण टोटल सारखी आली पाहिजे अशी. नंतर त्याच्यावरून हा वक्र काढायचा आणि वक्र काढल्यानंतर या वक्रासंदर्भात जी काही माहिती आपण लिहिली आहे तेच इकडे मांडायची आहे. म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घेता येतील. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे 12वीला जाणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही हे व्हिडिओ पोहोचवा. येत्या काही दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला बोर्डाची परीक्षा येणार आहे. ठीक आहे. त्या परीक्षेच्या दृष्टीनं आपण अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ बनवणार आहोत आणि सोबतच आपण वेळेनुसार याच्यावर टेस्ट सिरीज सुद्धा घेणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ पहा. नक्कीच तुम्हाला